नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। स्टार प्रवाहावर एक नवीन मालिका येते, ती म्हणजे कोण होती सतू काय झाली सतू। आणि या मालिकेतील आज कलाकार आपल्या सोबत आहेत, त्या सगळ्यांच्या लाडक्या आहेत, गोड अभिनेत्री आहेत, त्या म्हणजे आपल्या सुकन्या ताई। नमस्कार। नमस्कार ताई, कशी आहेस? मस्त, एकदम छान वाटतंय मला तर। कारण कुडाळमध्ये मी पहिल्यांदा आले, रत्नागिरीमध्ये खूप वेळा येते कारण माझं सासर आहे, राजापूरला जाते कारण माझं आजोळ आहे, त्यामुळे इथे कुडाळमध्ये मात्र मी पहिल्यांदाच आले। गोव्याला तर आपण नेहमीच जातो आणि कुडाळमध्ये मात्र पहिल्यांदा आले आणि या बीच वरती पहिल्यांदा आले। खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय। येता येता असं मनात एक ठेवतं की हॉटेलमधून निघाला 1 तासाचा प्रवास आहे, त्याकडे डुलकी घ्यावी, पण हा निसर्ग झोपूच देत नव्हता। इतके छान नारळाच्या बागा आहेत, सुपारीच्या बागा आहेत, त्यामुळे बघताना खूप मजा आली। येस, म्हणजे कुठेतरी एक कनेक्शन आहेच तुझं कोकणाशी आणि आज तर एकदम भारी अजून वाटत असेल तुला, कारण तू पहिल्यांदा इथे आली आहेस। आम्ही देखील आलोय, खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय। एवढ्या उन्हात देखील ती एनर्जी वाटते, कारण हे कोकण आहे। हो हो, प्रश्नच नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने कालपासून आपलं प्रमोशन चाललंय ते फारच वेगळं चाललंय की आपण काल पण बघितलं की संयुक्त दशावतार आपण सगळ्यांनी बघितला आणि त्या या विभागातले जेवढे नामवंत दशावतार करणार आहेत ते सगळेजण तिकडे होते आणि तो मेकअप करायला त्यांना जवळजवळ 3 तास वगैरे लागत असेल, तर तो मेकअप आणि जो आवाजाची पट्टी त्यांच्या हे कमाल होतं सगळं। आणि आपण ज्या देवळात होतो ते देऊळ इतकं सुंदर होतं, 300 वर्षापूर्वीचं ते देऊळ आहे, त्याच्यातली कारागिरी आहे, फारच सुंदर वाटलं। म्हणजे चित्रपटाचं सुद्धा अशा प्रकारे प्रमोशन आजकाल होत नाही, त्या प्रकारे या मालिकेचं, आमच्या मालिकेचं प्रमोशन चालू आहे। नाही, आणि ते खरंच खूप मस्त चालू होतं प्रमोशन। काल देखील आपण बघितला तो सगळा माहोल। दशावतार ताई, तू ह्या आधी कधी एन्जॉय केला होता? लहानपणी, म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक इथे आल्यानंतर कोकणात बोडण होतं माझ्या मुलीचं, तेव्हा खेळ केले होते, तिकडे खेळ म्हणतात, तर ते खेळ केले होते, ते बघितलेले होते। अगदी लहानपणी इथे आले होते तेव्हा दशावतार बघितलेला होता, पण त्याला खूप आता म्हणजे बारीकशा पुसटशा अशा आठवणी होत्या त्या, पण आता त्या लगेच अशा ताज्या राहतील अशा आठवणी काल जाग्या झाल्यात, आपण अनुभवल्यात। मालिका आहे आणि आम्ही जे प्रोमो बघितलाय किंवा छोटा व्हिडिओ जो पाहिलाय त्याच्यात तू इतकी छान गोड सोजळ आतापर्यंत आम्ही बघत आलोय, काहीतरी वेगळे पण आम्हाला जाणवतंय, तर ते वेगळे पण काय आहे भूमिकेचं ते तुझ्याकडूनच ऐकायला आवडेल। थोडंसं आहे वेगळे, पण निश्चितच आहे की ती मला असं वाटतं प्रत्येक आई थोडीफार अशी असते, मालिकेमध्ये आपल्याला थोडंसं ठासून सांगावं लागतं म्हणून थोडं जास्त करावं लागतं, पण ती शिस्तबद्ध आहे, तत्व आहेत तिच्या आयुष्यात, मूल्य आहेत आणि मुलांना वाढवण्याची तिची पद्धत वेगळी आहे। वेगळी इन द सेन्स मला असं म्हणायचं की आपल्याला लहानपणापासून सांगण्यात आलेले आहेत की जेवताना बोलायचं नाही, जेवताना टीव्ही बघायचं नाही, तोच थोडाफार इथे मी प्रयत्न करते, किंवा संस्कृती जपणारी आहे, संस्कार करणारी आहे आणि जर चूक झाली तर कुणालाच माफ करणार नाही, स्वतःला सुद्धा ती माफ करत नाही। आणि शिस्त म्हणजे घरची भिस्त असं तिचं म्हणणं आहे की जे काय असेल ते घरात 4 भिंतींमध्ये राहिलं पाहिजे, ते बाहेर जाता कामा नये। पुरुषांनी बाहेर जाऊन पैसे कमवून आणायचे आणि बाईने घर चालवायचं, कुटुंबाला एकत्र बांधून ठेवायचं आणि घराला घरपणे बाईमुळे येतं, हे तिचं म्हणणं आहे आणि ते सांगणं आहे। त्यामुळे कधी ती मऊ आहे, फणसासारखी आहे, कधी ती काटेरी आहे, तर कधी आतून मऊ आहे, रसाळ आहे। म्हणजे वेळ पडली तर मुलांना कुशीत घेणारी आहे, पण वेळ पडली तर त्यांना शिक्षा देणारी पण आहे। त्यामुळे ते गंमत आहे आणि मला ती खूप मजा वाटते त्याच्यामध्ये। आणि एक आई म्हटल्यावर तिच्यात एक सगळे ते गुण असणारच खरं तर, हो असतातच खरं तर, त्याची टक्केवारी कमी जास्त असू शकते, पण ते असतात असं मला वाटतं। बरं, ह्या भूमिकेसाठी तू किती रिलेट करतेस ऍज अ म्हणजे सुकन्या ताई म्हणून, असं कितपत आहे? बऱ्यापैकी आहे, बऱ्यापैकी मी शिस्तीची आहे, कडक आहे, बऱ्यापैकी आहे। म्हणजे मी त्या सेट वरती पण बऱ्यापैकी तशी शिस्तीची असते की काम करताना आपण कामच केलं पाहिजे आणि मजा करायची मजा करा, पण माझं म्हणणं असं असतं की आपण काम मिळवण्यासाठी आपण झटत असतो आणि मग ते काम मिळाल्यानंतर आपण कुरकुर करतो, ते मला अजिबात आवडत नाही की मग त्याने निगेटिव्हिटी पसरते, नकारात्मकता येते सेटवरती, ते मला आवडत नाही। या छान मजा करा, मस्ती करायला आपण येत नाही, पण काम करता करता आपण थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी, थोडंसं त्याच्यातून बाजूला होण्यासाठी आपण मजा करायची असते। एकत्र बसूया, छान गप्पा मारूया, छान जेवूया, सकाळी आपला लवकरचा कॉल टाइम असतो तेव्हा यायचं, तयार व्हायचं आणि बसायचं आणि मग गप्पा मारायच्या। मग माझं शेड्यूल मध्ये काय सीन आहेत, मग माझा सीन आधी करा, मग मला लवकर सोडा, हे असलं मी काही करत नाही। माझं म्हणणं मी 9 ते 9 वेळ दिले
तर मी 9 ते 9 बसणार, मग तुम्ही माझं करणं काम करून घ्या, मला बसवून ठेवा, किंवा माझं काहीच म्हणणं नसतं. पण 8:45 जाऊन मी सेटवर उभी राहते, मग दिग्दर्शकांना कळतं की आता पॅकअपची वेळ झाली. तर ती थोडीशी शिस्त माझी आहे. मला उगीच वायफाय गप्पा मारायला बडबड करायला आवडत नाही. आणि जेव्हा सीन असतो तेव्हा त्या सीनवरती आपण काम केलं पाहिजे. नुसतं पाठांतर करून नाही, तर विचारांची देवाणघेवाण पण व्हायला पाहिजे. तर आपण प्रत्येक प्रसंग चांगला साकारू शकतो, देऊ शकतो प्रेक्षकांना. कारण प्रेक्षक आपल्या आयुष्यातला बराचसा वेळ हा मालिकांवर घालवतो, तर आपण त्यांना चांगलंच दिलं पाहिजे असं मला वाटतं. जरी फुकट असलं तरी फुकटाची किंमत नसल्याचं म्हणतात, तरी सुद्धा ते केबलला किंवा ओटीटीला पैसे देतातच ना, तर ते कुठेतरी आपल्यापर्यंत येतातच ना. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे निर्माता जो असतो तो बरेचसे आपले पैसे, आपले श्रम त्याच्यामध्ये घालत असतो. आणि एक मालिका करण्यासाठी आम्ही काहीच करत नाही. खरं तर सगळ्यात कमी वाटा आमचा असं मला वाटतं. एक निर्माता असतो, जसं आता वाहिनी आहे आपली स्टार प्रवाह, तर त्याच्या मागे खूप जणांचा हात असतो, खूप जणांची मेहनत असते, रिसर्च असतो. तर त्याला न्याय देणं आमचं काम असतं असं मला वाटतं. की आम्ही लोकांपुढे दिसतो, आम्ही प्रेक्षकांना दिसतो, आम्ही प्रतिनिधी आहोत त्यांचे. त्यामुळे त्या प्रामाणिकपणे आपण काम करणं हे आमचं काम आहे. आणि मग त्याच्यामध्ये आता ह्या पातळीवर आम्हाला आणून ठेवलंय, तर ते आता उंच भरारी आम्हाला घ्यायची, ते काम आमचं आहे. येस येस. आणि ती तुम्ही नक्की घेणारच आहात. ती सगळी पॉझिटिव्हिटी सगळ्यांमध्ये दिसतेच आहे. म्हणजे घरातून निघताना कुठेतरी सेटवर येण्याची इच्छा व्हायला हवी. बरोबर, अगदी बरोबर बोललीस की अरे यार आज शूटिंग असं न होता ए माझं काय नाही शूट लावलं यार, मला बोलवा ना, असं पाहिजे. आणि तसं ना आमच्या सेटवरती सगळ्याच जणी तशा आहेत. म्हणजे साक्षी महाजन आहे, साक्षी गांधी आहे, आमची धनश्री आहे, भाग्यश्री आहे, अमृत आहे आता इथे, गिरीजा आहे, अमित आहे, सुदेश आहे, किती जणांची नावं घेऊन ते सगळे खूप गोड आहेत, सगळे पॉझिटिव्हिटीने काम करतायत आणि मजा पण करतोय. विघ्नेश पण खूप आमचा दिग्दर्शक आहे, तो सुद्धा खूप छान आहे. पहिले 3 महिने मी कधीच काही बोलत नाही वेळेच्या बाबतीत, की तुम्ही किती वेळ काम करा, कारण प्रत्येक मालिका सेट होण्यासाठी तेवढा वेळ द्यावा लागतो. आणि मग मात्र माझं टायमिंग सुरू होतं. मग 9 ते 9च्या पुढे नाही. मी सेटवरती विथ मेकअप येते, मी गाडीतच मेकअप करते आणि पूर्ण मेकअप करून मी सेटवर येते. पटकन आंबाडा बांधा साडी की 9:30-10ला तुमचा रोल व्हायला पाहिजे. येस येस. एखादी मालिका म्हटली की कथानक ह्याचा खूप महत्वाचं असतं. आत्मा तुमचा चांगला पाहिजे. आणि त्याच्यावरती मी मगाशी तेच म्हणलं ना की पूर्ण टीम ह्याच्यावरती खूप काम करत असते की हा सीन कसा व्हायला पाहिजे, किंवा ह्या सिरियलमध्ये आपण देवी आणले मग ह्यामध्ये नको, ह्याच्यामध्ये जोगती नाही तर मग इथे नको. म्हणजे ह्याच्यावरती काम चालू असतं, सतत त्यांचं काम चालू असतं. सतत प्रेक्षकांच्या मतांवर काम केलं जातं. प्रत्येकाकडे जाऊन विचारलं जातं की तुम्हाला आवडते काही मालिका, तुम्ही काय करायला हवंय, काय सुधारणा हवी आहे, त्याच्या मते याच्यामध्ये बदल घडवून आणला जातो. त्याच्यामुळे रिसर्च वर्क हे खूप आहे यांचं. त्यामुळे जो आत्मा आहे ना गोष्टीचा, तो गोष्ट चांगली पाहिजे तर तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकता. कारण मराठी प्रेक्षक असा आहे ना की त्याला दिखावेगिरीपेक्षा त्याला आत्मा लागतो, इथे कुठेतरी पोचला पाहिजे त्यांच्या, तर ती त्यांना आवडते आणि मग ते डोक्यावर घेतात. जे आम्ही प्रोमोट पाहिलं की प्रत्येक सिरियल मध्ये कुठेतरी एक सासू सून हा एक पर्टिक्युलर चालू ड्रामा असतो, पण इथे काहीतरी वेगळं आहे, उलगडत जाणार आहे किंवा काहीतरी वेगळं. किचन ड्रामा नाही येथे एवढं निश्चित काय आहे ते आता सांगणार नाही, ते बघा तुम्हाला कळेल. येस नक्कीच. आता आपण जेव्हा सेटवर जातो तेव्हा साहजिक आहे की आपल्या सोबतचे जे कलाकार असतात त्यांच्याशी एक बॉन्डिंग व्हावं लागतं. तर आता फार कमी दिवस राहिलेत आणि मी असं ऐकलं की आता इथून पण इथे तुमचं शूट आहे, तर कितपत एक्सायटेड आहेस या वातावरणात सगळं शूट करायला, किंवा हे बाकीच्यांबरोबर तू ह्या आधी कधी काम केलंयस का, किंवा फर्स्ट टाइम? सुदेश बरोबर काम केलंय, बाकी विशेष नाही कोणाबरोबर नाही केलंय. पण आमचं ना प्रोमो पासूनच आमचं सगळ्यांचे वेवलेन जुळले. म्हणजे कुणाला तसं ऑकवर्ड वाटलं नाही किंवा कुणाला तसं वाटलं नाही की बापरे यांच्याशी कसं बोलू, यांच्यावर कसं हे करू. पहिल्या दिवसापासून आमच्यामध्ये बॉन्डिंग झालंय. कारण मी म्हटलं तसं ना, पहिल्या दिवसापासून प्रत्येकीला वाटतंय की नाही माझं काम छान व्हायला पाहिजे, आपली मालिका छान व्हायला पाहिजे. प्रत्येकाने हे जेव्हा असतं ना तेव्हा ते छान होतं. किंवा एकत्र आपण एकत्र बसूया जेवायला, आपण एकत्र काहीतरी करूया
आपण डोसे करूया, हे करूया, ते करूया. जे म्हटलं की तुझी स्पेशालिटी आय नो, तू काय ना काय पदार्थ आणि ते आईच्या मायेने खाऊ घालतेस, मीही अनुभवलंय ते, त्यामुळे मला पूर्ण कल्पना आहे. इव्हन बाकीच्यांकडून पण आम्ही ऐकलं की आईसारखी ती एक माया आहे. तर तू काही ना काही असं आणतच असते सेटवर, कारण त्याच्यात तुझं कुठेतरी प्रेम असतं. प्रश्नच नाही, असतंच ना. आणि पोटातूनच मार्ग असतो ना आपण हृदयाकडे जाण्याचा. त्याच्यामुळे ते मी अगदी सतत करत असते आणि ते मला आवडतं, खूप मला आवडतं. आणि अन्नदानासारखं पुण्य दुसरं नाहीये, हेही आहेच. तर त्याच्यामुळे मला ते आवडतं. आणि खवय्ये पण आहेत आमच्याकडे सगळे, पण थोडेसे डाएटला धरून पण आहेत. मग मी त्यांना सांगितलं सगळ्यांना की मला पण जरा शिकवा आहार नियंत्रण कसं करायचं, मग त्याप्रमाणे आपण इथे पदार्थ करूया. त्यामुळे पहिलं उद्घाटन झालंय आमचं. सूप मेकर मध्ये सूप करून झालेलं आहे सगळ्यांसाठी, भेळ करून झालेली आहे सगळ्यांसाठी. त्यामुळे सुरुवात झाली आहे. म्हणजे असं खूप मजा मस्ती करत, काम देखील तेवढाच वेळ सिरियसली करत, प्रश्नच नाही, पुढे चालत राहणार आहे. मजा मस्ती एवढ्यासाठी करायची असते ना, कारण आम्ही 16 तास एकत्र असतो. मग ते जर गंभीर चेहऱ्यांनी काम करत राहिलं तर कोणालाच आवडणार नाही. पण कामाच्या वेळेला मजा मस्ती नाही करायची. त्या ब्रेक मध्ये आपल्याला जेव्हा वेळ असतो तेव्हा मजा मस्ती करायची. कामाच्या वेळी कामाच्या वेळेला काम हे व्हायलाच पाहिजे. नाही नक्कीच. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. ही मालिका आम्हाला बघायला आवडणार आहेत आणि असेच इंटरव्ह्यू होत राहणार आहेत, कारण अशीच ही आपली मालिका पुढे चालत राहणार आहे, नंबर 1 होणार. म्हणजे माझ्या मनाचं ठरलंय. आम्ही पहिल्याच वेळेला जेव्हा भेटलो प्रोमोला तेव्हाच आम्ही म्हटलं की 5 वर्ष, मी म्हणलं नाही 6 वर्ष. तर आधीच आम्ही असं ठरवलेलं आहे. तर बघू आता. येस नक्की होणार ते. तर जाता जाता प्रेक्षकांना तू काय सांगून जाशील? काय प्रेक्षकांना सांगण्याची गरजच नाही, कारण त्यांच्याचमुळे स्टार प्रवास नंबर 1 ची वाहिनी आहे. आणि त्याच्याची प्रत्येक मालिका ही लोक प्रेक्षक वर्ग हा आवडीने बघतो, प्रेमाने बघतो. कमी जास्त कधी कधी होतं, पण ते आपले आईवडील आहेत, आपल्या चुकाही दाखवणार, कौतुकही करणार. ते तितक्याच आनंदाने आपण ते घ्यावं असं मला वाटतं. 28 एप्रिल पासून रात्री 8 वाजता आमची मालिका कोण होतीस तू काय झालीस तू सुरू होते. तुम्ही ते प्रेम आम्हाला देणारच आहे, त्याची मला पूर्ण खात्री आहे. लोभ आहे तो द्विगुणित व्हावा एवढीच इच्छा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा ताई. थँक्यू सो मच. थँक्यू ताई.